हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या मायाची भटकंती या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं. आता तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल एक अतिशय भव्य असं गुरुद्वारा आहे. अर्थात मी पंजाबला मोहालीला आहे. तर ह्या ठिकाणी हे अतिशय भव्य असं गुरुद्वारा आहे जिथे मी राहतो आहे. गेली 2 दिवस, अजून 2-3 दिवस राहणार आहे इथेच. सो आतमध्ये मी दर्शन घ्यायला गेलो होतो. तिथे मला एक दिसलं की इथे अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने लोक दर्शन घेत आहेत. स्त्रिया आहेत, त्यांच्या डोक्यावरती ओढणी आहे. त्यानंतर पुरुष आहेत, त्यांच्या डोक्यावरती कपडा बांधलेला असेल, रुमाल बांधलेला असेल. इथे कसली गर्दी नाही आहे, धक्काबुक्की नाही आहे. मला अशी तुलना नाही करायची आहे, पण एक गोष्ट अशी वाटते की आपण जेव्हा आपल्या मंदिरात जातो हिंदू म्हणून, तिथे किती गर्दी असते, किचाड असतो. गर्दी आहे त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही, पण मी धक्काबुक्की करतो. मला दर्शन पहिलं मिळालं पाहिजे. माझं दर्शन झालं ना, मग बस झालं. मग मी पास घेईन, मी लाईनमध्ये घुसेन, माझं एकदा दर्शन होऊ दे. तर तिकडे ती जी भक्ती आहे किंवा ती जी भावना आहे देवाप्रती, ती जरा कुठेतरी चिरडल्यासारखी वाटते. पण त्याच्या उलट इथे आल्यानंतर इतकं शांत वाटतं, दर्शन घ्यायला छान वाटतं, एक मनाला समाधान मिळतं आहे, बसायला छान वाटतं, कसली धक्काबुक्की नाही, काहीच नाही आहे. अतिशय छान असं वाटतं आहे. मी इथे राहतो आहे किंवा मी आता इथे आहे, सो मला खरंच तुलना नाही करायची आहे. पण आपण प्रत्येक हिंदूंनी जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण विचार केला पाहिजे की आपण भक्तीसाठी जातो आहे त्या ठिकाणी, तर आपल्याला तिथे कसं वागायला, आपण मनामध्ये कोणते भाव घेऊन जातो, आपल्याला कसं राहायला हवं. स्त्रियांचा आदर करायला पाहिजे. स्त्रियांनीसुद्धा डोक्यावरती ओढणी घेणं किंवा शक्यतो ड्रेस वगैरे चांगला घालून जाणं, जीन्स टाळणं, असं ह्या जर गोष्टी केल्या तर अतिशय छान असं मनाला फील येईल. म्हणजे मला आता इथे उत्स्फूर्तपणे ज्या भावना वाटतात त्या भावना मी तुमच्यावर व्यक्त करतो आहे. पण खरंच या ठिकाणी आल्यानंतरच एक वेगळं फील येतं जे भक्तिमय आहे. सो आपण पण आपल्या देवळांमध्ये अशी घिसाडघाई न करता, गर्दी न करता, धक्काबुक्की न करता, अशा पद्धतीने छान पद्धतीने दर्शन घेतलं तर मनाला एक वेगळं समाधान मिळेल. बस हेच सांगण्यासाठी हा एक व्हिडिओ केला आहे. बाकी इकडचं वातावरण वगैरे खूप छान आहे, अतिशय छान आहे. मी नक्की सांगेन की पंजाबला मोहालीला नक्कीच फिरायला या, छान वाटेल तुम्हाला. थँक्यू.